हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जर्नल एंट्रीचा पुढचा टॉपिक अर्थात ओपनिंग एंट्री कशा प्रकारे करायची आणि क्लोजिंग एंट्री कशा प्रकारे करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ। सर्वांना माहिती असेल की आपण आतापर्यंत बरेचसे या जर्नल एंट्री संबंधी लेक्चर अपलोड केलेले आहेत, त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहे, तुम्ही त्याला क्लिक करून मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ओपनिंग आणि क्लोजिंगचे एंट्रीज या ठिकाणी समजतील। तसेच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण संपूर्ण जे आपले बीकॉमचे इतर जे थेरीचे पण सब्जेक्ट आहेत ते पण या यूट्यूबच्या माध्यमातून वन बाय वन संपूर्ण पाहणार आहोत, शिकणार आहोत, संपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून बाकीचे विद्यार्थ्यांपर्यंत हे संपूर्ण गोष्टी पोचतील, त्यांना थोडीशी हेल्प होईल। म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ नक्की तुम्हाला जर आवडलं तर शेअर नक्की करायचा, ठीक आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण ओपनिंग एंट्री आणि क्लोजिंग एंट्री कशा प्रकारे करायची। तर सुरुवातीला ओपनिंग एंट्रीज म्हणतात कशाला म्हणतो आपण ओपनिंग एंट्रीज, की एक वर्ष संपलं त्याचे संपूर्ण बॅलन्सेस आपण पुढच्या वर्षाला ट्रान्सफर करत असतो, मग ते ट्रान्सफर करण्याची एंट्री अर्थात ओपनिंग एंट्रीज त्याला म्हणतो आपण। कशा प्रकारे त्याचं प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपण किंवा प्रॉब्लेम कसा असतो तो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। पहा त्या स्क्रीनवर आपल्याला काय दिसत आहे, तर फॉलोइंग बॅलन्सेस अपियर्ड इन द बॅलन्स शीट ऑफ एक्स स्टोअर्स ऑन 31 मार्च 2008, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर ओपनिंग द बुक्स फॉर द इयर स्टार्टेड 1 एप्रिल 2008। आपलं एक फायनान्शियल इयर आहे जे 31 मार्च 2008ला एंड होत आहे आणि लगेच आता पुढचं इयर चालू होणार आहे आपलं 1 एप्रिल 2008 पासून। सो हे संपूर्ण बॅलन्सेस तिकडे ट्रान्सफर करून त्याची एंट्रीज करायची आहे। एंट्रीज कशी होईल तुम्ही ऑलरेडी बोर्डवर या ठिकाणी एंट्री केलेली आहे। आपला व्हिडिओ जास्त लांब होता कामा नये याच्यासाठी मी ऑलरेडी या ठिकाणी एंट्री केलेली आहे, आपण ती समजून घेऊ। आता हे समजण्याआधी ओपनिंग एंट्री करताना आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, तर ऑल असेट जे आपली ऑल असेट आहे ते ऑल असेट आपण लिहायची डेबिटला आणि ऑल लायबिलिटी जी आहे आपली ते लिहायची आपण क्रेडिटला। संपला रूल आपला ओपनिंग एंट्रीत, एकच काम करायचं ओपनिंग एंट्रीत, ऑल असेट अकाउंट डेबिट, ऑल लायबिलिटी अकाउंट क्रेडिट। आणि या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी आपल्याला डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत, म्हणजे जे डेबिटचे बॅलन्स आहे डेबिटमध्ये लिहू आणि क्रेडिटचे क्रेडिटमध्ये लिहू। पण काही प्रॉब्लेममध्ये हे शब्द आपल्याला पाहायला मिळणार नाहीत डेबिट आणि क्रेडिट, तेव्हा आपण काय लक्षात ठेवायचं, तर हे ऑल असेट अकाउंट डेबिट आणि ऑल लायबिलिटी अकाउंट क्रेडिट। ओके, सो एंट्री काय होणार आहे, आपण ऑल असेट अकाउंट डेबिट एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे पहिले फर्निचर म्हणून बाय फर्निचर अकाउंट डेबिट 4000। त्यानंतर सेकंड असेट आहे आपली मशिनरी बाय मशिनरी अकाउंट डेबिट 20,000। तिसरी असेट आहे आपली डेप्टर्स, तर बाय डेप्टर्स अकाउंट डेबिट 5,000। त्यानंतर बिल्स रिसिवेबल, तर बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 11,800। त्यानंतर कॅश बाय कॅश अकाउंट डेबिट 4200। म्हणजे आपण काय केलं, ऑल असेट अकाउंट डेबिट लिहिले आणि ऑल लायबिलिटी आपण क्रेडिटमध्ये लिहिले। टू बिल्स पेबल 15,000, टू क्रेडिटर्स 10,000, टू कॅपिटल 20,000। नॉर्मली इथं लिहिताना जे कॅपिटल आहे ते सर्वात लास्टमध्ये लिहायचं, ट्राय करायचा, परंतु सिक्वेन्स आपला थोडा मागं पुढे झाला तर काही प्रॉब्लेम होणार नाही। ट्राय करायचं आपण की जे कॅपिटल आहे ते सर्वात लास्टमध्ये आपण लिहायचं, म्हणून ऑल असेट अकाउंट डेबिट, ऑल लायबिलिटी अकाउंट क्रेडिट। आणि नरेशन बिईंग द बॅलन्सेस ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर। सिम्पल आहे, काय केलं आपण, संपूर्ण जे बॅलन्स आहे त्या वर्षाचे आपण पुढच्या वर्षाला ट्रान्सफर केलेले आहे, म्हणून नरेशन बिईंग द बॅलन्सेस ट्रान्सफर टू द नेक्स्ट इयर। संपली आपली ओपनिंग एंट्री। एवढी सिम्पल आणि सोपी या ठिकाणी आपली ओपनिंग एंट्री असते, म्हणून अशा प्रकारे आपण ओपनिंग एंट्री करायची। आणि नेहमी आपण लक्षात ठेवायचं की असेट जे आहे आपली ऑल असेट अकाउंट डेबिट आणि जे लायबिलिटी आहे ते क्रेडिटमध्ये आपण लिहायची। ओके, तुमच्या लक्षात आली असेल कशा प्रकारे करायची। सो बाकी आणखी प्रॉब्लेम तुमच्या बुक्समध्ये तुम्ही प्रॉब्लेम बघा ओपनिंग एंट्रीजचे आणि त्या ठिकाणी त्या एंट्रीज करून बघा। ओके, थँक्यू सो मच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।